विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरारच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीच्या 71 मतांसाठी आता राजकीय पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असून शिवसेना शिंदे गटानेही हालचाल वाढवल्या आहेत. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी सध्या चर्चा आणि भेटीगाठी सुरू असल्याची माहिती देत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही विधान परिषद निवडणुकीत आम्ही निर्णायक ठरणार असल्याचा दावा केला आहे. फक्त भव्याच नाही तर राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षांची मतंही आमच्यासोबत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. घोडा मैदान समोर आहे असं म्हणत ठाकूर यांनी पक्ष विलीन करण्याच्या चर्चावर सूचक प्रतिक्रिया दिली. तसेच मी आमदार होणार नाही असं स्पष्ट सांगत क्षितिज ठाकूर यांची पाठीशी कायम उभा असल्याचे त्यांनी म्हटले. आता हितेंद्र ठाकूर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य भेटीकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले असून विधान परिषद निवडणूक नेमका कोणता राजकीय फॉर्म्युला रंगणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्व गोष्टी घडामोडी बघण्यासाठी संपूर्ण बातमी नक्कीच पहा. घोडा मैदान जवळ आहे, बघू. आपली झाली ती कधी झालेली? मी काय बोललो? घोडा मैदान जवळ आहे. थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला? चर्चा झाली काय? 71 मध्ये नाही, राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे, कम्युनिस्ट आमच्या बरोबर आहेत, म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो. त्यामुळे बऱ्यापैकी मत आहेत. काळजी करू नका, काळजी करू नका. आर्थिक मत आहेत. राष्ट्रवादी पवार साहेबांचं आहेत ते, कम्युनिस्टांची 6-7 मत आहेत, आणखीन काही आहेत अपक्ष, हे बऱ्यापैकी आहेत. तुम्ही काहीही काळजी करू नका. भाजपाकडून तुम्हाला बोलवणं आलंय का? मी काय बोललो? घोडा मैदान जवळ आहे. काल रवींद्र फाटक यांनी आपली भेट घेतली. या भेटीवर 2 दिवसापूर्वी भेटले. काय चर्चा झाली? कारण जे इच्छुक असतात ते सगळे भेटतात. रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, त्याने तुमची भेट घेतली आणि मदत मागितली. अहो, बरोबर आहे ना. ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही, घेण्याकरता. तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहते त्यांना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे. सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार. प्रश्न नाही. आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो. बाकी माझी गरज सगळ्यांना लागते. पण आपण विलिनीकरणाचं जे म्हणतात त्याचं काय? पक्ष विलिनीकरण होणार? विलीनीकरणावर तुमची काय आगे आगे देखो होता है क्या. होणार विलीनीकरण? आगे आगे देखो होता है क्या. हे संकेत समजायचे काय? विलीनीकरणाचे समजायचे का? आगे आगे देखो होता है क्या. एकनाथ शिंदे बरोबर बोलणं काय झालं काय फोनद्वारे? एकनाथ शिंदे मी आता निघालोय. ठाण्याला कुठे ते नाही माहिती. शिंदे मी साहेबांना निघालोय. तुमच्या करता मी इकडे आलो, नाही तर परस्पर जाणार होतो. शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत का आता ते? शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत? मी काय बोललोय? आता निघालोय. काय? मला माहित नाही. त्या प्रभाग होतील ना. प्रभाग समिती काय, उद्याला आम्ही कोर्टात जाऊ. तो अधिकार आमचा आहे, महापालिकेचा आहे. आम्ही कोर्टात जाऊन घेऊ. त्याची चिंता नाही काय करू. ठाणे बँकेचं इलेक्शनही होऊ घातलेलं आहे, त्याबद्दलही काय आहे का तडजोड वगैरे? ठाणे बँकेच्या इलेक्शन मध्ये आपलं चष्म्यावर चष्मा असतो. ठाणा बँकेमध्ये वर्चस्व असतो, त्यावेळेला एकनाथ शिंदे काय मदत मागितली का? तो एक आहे काय? सगळेच पक्ष तिकडे आम्ही एकत्र आहेत. मुंबईकर, अमित घोडा हे शिवसेनेचे आहेत, तुम्हाला माहित नसेल तर. शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. निलेश भोईर आणखीन कोणतरी काँग्रेसचे आहेत. तलासरी मधून कम्युनिस्टांचा डायरेक्टर आहे. आणखीन कोणता पक्ष बाकी राहिलाय? भाऊ कुराडे बीजेपीचे आहेत. हे सगळे पॅनल मध्ये असतात.
त्याच्यामुळे तिकडे पक्षीय, ती माझ्या पक्षाची याच्या पक्षाची असा विषयच येत नाही. त्याच्यामुळे ठाणे जिल्हा बँक याच्यावर किसन कथुरे जे बीजेपीचे आमदार आहेत त्यांचा उपाध्यक्ष आहे आता बँकेवर. ते किसन कथुरे बरोबर असतात. त्यामुळे ठाणे जिल्हा बँक आणि राजकारण कोणताही पक्ष हा विषयच येत नाही. काय बोललो, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, आणखीन काही असे आम्ही सगळे एक आहोत. कितीपर्यंत जाईल तो? दाखवू ना वेळेवर. असं येऊ शकतं की इथे क्षितिज ठाकूर अर्ज दाखल करतील आणि इतर पक्ष क्षितिज ठाकूरांना पाठिंबा देतील. आणि मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. पण भरतील का ते अर्ज भरतील का? राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. पारणाला घरात तोडली. अध्यक्षरित्या घोडा मैदान जवळ आहे. कुठेतरी याकडे वाटचाल करताय घोडा मैदान जवळ आहे. पण जर अशी शक्यता तर लेखी बहुजन विकास आघाडीला सीट देतात तर आमदारकीचा फॉर्म तुम्ही भरणार की क्षितिज ठाकूर? मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप. माझं काही क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठिंबा. यावर